जय शिवराय. आपल्या बेघर बांधवांसाठी निलेश दादा सुधाकर मैल यांनी ब्लँकेटची मदत केलेली आहे. अर्थात थंडीचं वातावरण आहे आणि थंडीच्या वातावरणामध्ये तुम्ही पाहता की आपले बेघर बांधव आहे जे कधी काळी आपलं आयुष्य उन्हाळ्यात पावसाळ्यात थंडीत आपलं आयुष्य रोडच्या कडेला जगत होते आणि त्यांच्यासाठी ही चांगली ब्लँकेटची मदत आज त्यांनी आपल्या बेघर बांधवांसाठी केलेली आहे. तर आज तारीख आहे 21/12/2025 संध्याकाळचा व्हिडिओ करतोय. थंडी एवढी पडलेली आहे का अक्षरशः आम्ही सगळे स्वेटरमध्ये पण आज या बेघर बांधवांना कुठंतरी एक छोटासा न्याय भेटला पाहिजे ही छोटीशी प्रामाणिक भावना. तर दादांनी आज आपल्या बेघर बांधवांच्या ह्या आयुष्यासाठी आपल्या घासातला घास आज या बेघर बांधवांसाठी दिला. आता बिछाने टाकायला घेतले तर रात्रीच्या टायमाला ही झोपायची तयारी चालली तेव्हा ज्या माणसांनी आपल्या बेघर बांधवांसाठी ही फुलना फुलाची पातळी मदत केली तर त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना नक्कीच करू शकता. कारण का हा काही नाच गाण्याचा व्हिडिओ नाही. कारण का आज माणसाने आज आपल्या घासातला घास या बेघर बांधवांसाठी दिलाय. तर आता हे सगळे बिछाने टाकायला घेतले तर बिछाने टाकणं म्हणजे हे उद्या आहे तसे परत काढून घेणं. कारण का इकडे तुम्ही पाहताय संडास या ठिकाणी तुम्ही पाहताय कोणाला आपल्यासारखं नाही का बाबा आलं बाथरूमवरून का पाय धुता येतात पाय पुसता येतात अख्खी भिंती वगैरे घाण केलेल्या आहेत. तर संडासला करणारे जागेवरच काही माणसं आहेत आपल्याकडे. आता थंडीचं वातावरण आहे जेवढे आता बाकीच्यांना एकदम सेपरेट. आता हे मालवणचे बाबा आता स्वेटर मागच्या वर्षी मी स्वेटरचा एक व्हिडिओ केला तर आपल्याला 60 स्वेटर घ्यायचे. त्यावेळेस मागच्या वर्षी म्हणजे या थंडीच्या महिन्यात 60 पेशंट होते. तर तुम्ही पुन्हा फुलाची पाकळी लगेच मदत स्वेटरसाठी केली. तर आता हे ब्लँकेटसाठी अजून महिलांनाही आपल्याला ब्लँकेट लागतंय. तर कोण दानशूर व्यक्ती असेल तर तो ब्लँकेटसाठी आपली पुन्हा फुलाची पाकळी मदत करू शकतो. नंबर सांगतो 7709092527 याच्यावर आपण संपर्क करू शकता. आणि जगू द्या नाही चांगला विषय छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने. कारण का कित्येक वर्ष थंडीत गारठ्यात पावसाळ्यात उन्हाळ्यात काढलेले त्यांनी. तर आपण जेवढं आपल्याकडून करता येईल तेवढं आपण करायचं नक्कीच एक छोटासा प्रयत्न करू. त्याला तुम्ही बळ देताय हेच महत्वाचं आहे. तर चला व्हिडिओ पाहिला तर दादांचं मनापासून धन्यवाद द्या. जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे. आणि सुट्ट काढत भांडणं वगैरे लेवायचं तिथं आरडाओरडले असतो संध्याकाळचा याचा धक्का त्याला लागला का डायरेक्ट मारामाऱ्या होत्या. त्याच्यामुळे थोडं साईडला सेपरेट म्हणलं. हा का म्हणे कशाला भांडणं करतो रे मग हा हे काय केलं मग हे बघा हे असं स्वेटर फाडणे असं पुढे काय असेल हे म्हणजे सोपं काम नाही. फक्त एकदा येऊन येतं बघा कसं होतंय काय होतंय मॅनेजमेंट कसं असतंय. चला जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे. या ना इकडे सांगा ना जागा द्या ना ठेवायच्या बरोबर. इथं नाव लिहिले इथं कामाने आणि हे असं लिहायला लागते. संध्याकाळच्या जागा फिक्स राहायला पाहिजे झोपायच्या बाबा. हे का लिहितोय माहिती का त्यांच्या जागेवरून भांडणं होतात. हा इकडे झोपायचं तर तो तिकडे झोपायचा. हा बरोबर आहे. मग एकदम जागा दिल्या आता लिहून ठेवले. अजून पुढे अजून काय टेक्नॉलॉजी वापरते तेवढी वापरू आपण. पण आता हे जरा म्हणलं आता करून म्हणजे रोज संध्याकाळी झोपायला येताना टेन्शन नका कोणची जागा पुढे होती. आता बिछाने तर काही एका वेळेचे त्याला भेटणारच आहे. बिछाण्यांचं नाही काय करू शकत पण एक जागेचं थोडस नाही ना. गोविंद बेघर बांधवांची काळजी घेणं म्हणजे अवघड काम आहे. सोपं काम नाम क्या है आपका? आपका नाम क्या नाम? उदम मतलब ये कौन सा नाम है? गाँव कौन सा? जिला जयपूर. काय म्हणतोय बघा काहीच कळत नाही. जिला कौन सा जिला? हा काय नाव लिहितोय? आपका नाम क्या है? हाँ पूरन लिहितो सर. अण्णा दुसरा बरं का अण्णा 2 केरला लिहिलेलं म्हणजे कळण केरला
तुझं तर आता अवघडच झालं मला यायला. तुझं डायरेक्ट शिवनेरी ना शिवनेरी, कारण की याला महाराजांच्या वेशीपासून आणलेलं ना आपण शिवनेरी. झालं. झोपलेले व्यक्ती कोण आहे? प्रवीण नाही, प्रवीण पण नाही. नाव काय तुमचं? इस्माईल. इस्माईल नाव इस्माईल नाव युसुफ. युसुफ झालं.